ताई, कुक्कुटपालन संस्थेत आपली सत्ता आलेली आहे, काय सांगाल? मी अतिशय विनम्रपणे हा विजय स्वीकारते. या विजयासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, म्हणजे जनता दलाचे कार्यकर्ते आहेतच, पण त्याचबरोबर भाजपचे शिवाभाऊंपासून आमदार शिवाभाऊ पाटील असतील, इथले सगळे त्यांचे स्थानिक म्हणजे कंकणवाडी साहेब असतील, कामगार निवृत्त कामगारांचे नेते शिवाजीदादा खोत, अनिल कुराडे सर, त्याचबरोबरीने सगळेच. आता मी एवढी खरं तर हे आहे की ज्या सगळ्यांनी मदत केली, प्रत्येक गावागावातल्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला, सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि जे आम्ही शब्द दिलेला होता आत्तापर्यंत प्रामाणिकपणे संस्था कर्जातनं बाहेर काढून चालवली. यापुढे जे शब्द दिले सभासदांना, जे आम्ही वचन दिलेलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा शब्द आहे. ताई, विरोधकांनी आरोप केले होते की आपल्यावर सभासदांना लाभांश मिळत नाही, डिव्हिडंड मिळत नाहीत, खुर्च्या काय पक्कसुद्धा शिल्लक नाहीत, काय सांगाल? नाही, खुर्च्या पक्का शिल्लक आहेत की नाही हे आता तुम्हीच सगळ्यांना व्हिडिओद्वारे दाखवलं आहे की तिथं आज 54,000 पक्षी आहेत आणि दररोज 28,000 अंड्यांचं उत्पादन तिथं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं संस्था अतिशय सुस्थितीत आहे, चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. सगळ्यांनीच आमच्यावर विश्वास दाखवला कारण आम्ही संस्था प्रामाणिकपणे कर्जातनं बाहेर काढली, सगळ्यांची सगळी देणी दिलेली आहेत. आता सभासदांना जो लाभांश देण्याचं आम्ही कबूल केलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विजय सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे. म्हणजे माझ्या वडिलांना, माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेबांना मी हा विजय समर्पित करते. त्याचबरोबर आमच्या पाठीमागं खट्ट राहिलेले ज्यांनी पाठिंबा दिला ते आमदार शिवाजी भाऊ पाटील, मागावचे आमचे आप्पी दादा पाटील साहेब, त्याचबरोबर अगदी नावं घ्यायची झाली तर नेसरीपासून हेमंतदादा कोलेकर असतील, कुराडे सर आहेत, पिटणीचे कंकणवाडी साहेब आहेत, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळेश दादा नाईक आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत. ह्या सगळ्यांनीच भाजप आणि जनता दल या सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकायची हे अगदी ठरवलेलं होतं. त्यात आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळालं. सभासदांचं आमच्यावर विश्वास होता, सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून जे काम करायची संधी आम्हाला दिलेली आहे. मी सगळ्यांचंच अतिशय नम्रपणे इथं आभार मानते आणि दिलेलं वचन आम्ही पाळण्यास कटिबद्ध आहोत, हा शब्द मी आणि आमचे आराध्य दैवत आदरणीय नेते शिंदे साहेबांना हा विजय समर्पित करतो असं. आणि शिंदे साहेबांच्या इथून पुढं आज जे स्वातीताईला जे बळकट आलेलं आहे ते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जनता दलाची 100% आम्ही सत्ता आणणार हे निश्चित. स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आज कुक्कुटपालन संस्थेचा विजय झालेला आहे. हा विजय जो आहे तो स्वातीताईने गेल्या 15 वर्षामध्ये ही संस्था चालवण्यासाठी घेतलेले कष्ट जे आहे त्या कष्टाचा हा परिणाम हा विजय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये या विजयाची नांदी जी आहे ती नांदी झालेली आहे. 2000 सालामध्ये या 2026मध्ये नवीन सुरुवात जी आहे ती सुरुवात या ठिकाणी विजयानं झालेली आहे. आणि ही गौरदौड अशाच पद्धतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेपर्यंत जाणार आहे. तर आपण पाहतोय गडिंग्लज तालुका सहकारी कुक्कुटपालन संस्थेची जी निवडणूक लागली होती त्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे. जनता दल भाजपने नारायण आबा पाटील पॅनल विरुद्ध राजश्री शाहू परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत ही झाली होती. यामध्ये पाटील पॅनलने दणदणीत असा विजय संपादित केलेला आहे. इथे गुलालाची उधळण होत आहे. आपल्यासोबत आता स्वातीताई कोरे असतील त्या बोललेल्या आहेत. त्यांनी आपल्याला त्या सत्यवर्धन नीटच्या माध्यमातून सर्व कल्पना दिलेली आहे. आता सभासदांनी जो काय मोठा विश्वासाने या परत एकदा सत्तेच्या चाव्या आहेत त्या ह्या नारायण आबा पाटील पॅनलकडे सुपूर्द केलेल्या आहेत. आता जो काय सभासदांना लाभांश देणं असेल, डिव्हिडंड देणं असेल, संस्थेचा कारभार असेल, आता हे सत्ताधारी पॅनल जे आहे नारायण आबा पाटील कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवर्धन न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.